स्थितीला भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना सुरू आहेत, पण काही अशा योजना सुरू आहेत की त्या माध्यमातून महिन्याला रक्कम मिळत असते आणि काही अशा योजना सुरू आहेत की त्या माध्यमातून 2 ते 3 महिन्याला ही मदत आता सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिक गोरगरीब जनतेला दिली जाते। पण आता सरकारची अशी घोषणा बघायला मिळत आहे की त्यामुळे आता या 2026 वर्षामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। कारण आता तुम्ही तर विविध योजना बघितल्याच असतील, जसं की लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये दिले जातात, म्हणजे 1,500 रुपयांचा हप्ता दर महिन्याच्या शेवटी जमा होत असतो। तसेच लाडक्या बहिणीला आता हे पैसे दर महिन्याला वेळोवेळी भेटत असतात। त्यानंतर काही अशा पण योजना आहेत की त्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये पण मिळतात, जसं की शेतकऱ्यांसाठी योजना आहे। शेतकऱ्यांसाठी कसं PM किसान योजनेचे 6,000 रुपये दर वर्षाला आणि नमूद शेतकरीचे 6,000 रुपये असे टोटल 12,000 रुपये मिळतात। पण आता यापेक्षा भारी आणि यापेक्षा एक उत्तम अशी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेली आहे आणि यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता खूप मोठा फायदा होणार आहे। जे ज्येष्ठ नागरिक आतापर्यंत या योजनेची वाट बघत होते अशांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली। बघा, आता तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असेल, वयोवृद्ध कोणी असेल, तर आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, किंवा तुमच्या आसपास कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, त्यांच्या घरापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, त्यांचा पण खूप मोठा फायदा होईल। तर चला आता सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। अशाच महत्त्वाच्या योजनांच्या माहितीच्या बातम्या तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला पाहू। बघा, या ठिकाणी अखेर मोठी घोषणा सरकारने केलेली आहे। आता सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता विविध ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना तर आपल्याला बघायला मिळत आहेत। यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना चांगला फायदा पण होत आहे। तसेच आता राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून मोठी घोषणा झाली असून या 2026 मध्ये तर ज्येष्ठ नागरिकांना एक खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता याचा थेट फायदा शेतकऱ्यांना जसा डीबीटीतून दिला जातो तसाच ज्येष्ठ नागरिकांना डीबीटीतून देण्यात येणार असून तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे 20 ते 25 मिनिटाच्या आत हे पैसे पूर्ण जमा होणार आहेत। अशी मोठी योजना आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सरकारने आणलेली आहे। आता ज्येष्ठ नागरिकांनो काही अशा पण योजना आहेत की त्या योजनेचा तुम्ही फायदा घेत नसाल, मग त्याचा अर्ज कसा करायचा ते पण सांगतो। जर तुम्ही एक अर्ज केला आणि पात्र ठरला असाल तर लगेच तुम्हाला दर महिन्याला पैसे हे पूर्णपणे सरकारकडून मिळत राहणार आहेत आणि हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 100% येणार आहेत। आता सरकारने का निर्णय घेतलेला आहे, 2026 मध्ये सरकारचा हा मोठा निर्णय कशासाठी आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना सरकार दिलासा का देत आहे याबाबतची देखील माहिती समोर आलेली आहे आणि याचे पैसे कसे मिळवायचे, कसा अर्ज करायचा, कोणती योजना आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावरती हे पैसे पूर्ण जमा होतील। आता सर्व काही तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर चला आता महत्त्वाची माहिती बघूयात। बघा, आता सध्या स्थितीला वेगवेगळ्या योजना सरकारच्या बघायला मिळत आहेत। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नवीन योजना आणलेल्या आहेत। यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसह इतर व्यक्तींना देखील फायदा होत असतो, म्हणजेच की जर कोणी आजारी असेल तर आता डायरेक्ट सरकारकडून मोफत 2 नाही 3 नाही तर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार असतात। यामध्ये फायदा ज्येष्ठांना देखील होत असतो। यासाठी खूप मोठी घोषणा सरकारने तर केलेली आहे आणि या योजनेचा देखील तुम्हाला लाभ कसा घ्यायचा ते पुढे सांगतो। ही पण महत्त्वाची योजना आहे। पण आता ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा झालेली आहे। आता एक पण ज्येष्ठ नागरिक नाराज राहणार नाहीत असं देखील आता दिसून येत आहे। कारण की तुम्हाला माहितच असेल, आता निवडणुका पण छोट्या मोठ्या निवडणुका सुरू आहेत, पण आता या निवडणुकीच्या टायमिंगला कोणत्याही नागरिकांना नाराज करून चालणार नाही हे सरकारच्या लक्षात आलंय। त्यातली त्यात ज्येष्ठ नागरिकांना तर नाराज करून चालणारच नाही। जर ज्येष्ठ नागरिकांना नाराज केलं तर खूप मोठी वेगळीच परिस्थिती निवडणुकांमध्ये बदलते, हे तर सरकारच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि मोठी घोषणा केलेली आहे, जी घोषणा आतापर्यंत कधीच झाली नव्हती। आणि ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी खास अशा योजना आता सुरू झालेल्या आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला पैसे तर मिळतीलच, पण आता मोफत उपचार, त्यानंतर तुम्हाला इकडे तिकडे देवस्थान फिरायचे असतील तर सरकारकडून डायरेक्ट पैसे, अशा प्रकारची मोठी मदत सरकारने आता मंजूर केलेली आहे। सर्व काय अपडेट आता तुम्हाला दाखवणार आहे। आता फक्त लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला।
बघा आता सर्व माहिती समोर आलेली आहे आणि तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या आसपास शेजारी कोणी ज्येष्ठ नागरिक राहत असतील तर त्यांनाही व्हिडिओ पाठवा आणि ज्येष्ठ नागरिक तुम्ही असाल तर व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा, कारण ही खूपच मोठी घोषणा सरकारने केली. ही घोषणा करण्याचं कारण म्हणजे बघा आता बऱ्याच वेळे ज्येष्ठ नागरिक हे आजारी पडतात किंवा काही आजार पडल्यानंतर त्यांना जे आहे ते बघण्यासाठी जास्त जण कोणी सोबत असतं किंवा नसतं हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे देखील स्वतःजवळ एक वेगळी रक्कम असावी असं म्हणणं सरकारचं आहे. म्हणजे अचानकपणे जरी पैशाची गरज पडली तरी ज्येष्ठ नागरिकांकडे ते पैसे शिल्लक राहावे अशा उद्देशाने सरकारने आता या योजना सुरू केलेल्या आहेत आणि 2026 मध्ये कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना अडचण आली नाही पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. पण बघा आता 60 वयावरील हे ज्येष्ठ नागरिक सरकारने या योजनेसाठी पात्र केले आहेत, तर काही योजना अशा आहेत की त्यासाठी 65 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पात्र यादीत सरकारने घेणं सुरू केलंय. पण बघा हे पैसे काही सहजासहजी मिळणार नाहीयेत. सरकारने अर्ज देखील करायला सांगितलाय. म्हणजे आता कसं पीक विमा कसा भरावा लागतो, त्यानंतर काही योजना असतात जसं की लाडकी बहीण योजना कसा अर्ज करावा लागला होता, जी कामे करावी लागली होती तशा प्रकारेच आता तुम्हाला पण ही कामे करावी लागणार आहेत. पण नेमकी कोणती कामे करायची, कसा अर्ज करायचा, कुठे अर्ज करायचा, अर्ज सुरू आहेत का, सर्व काही तुम्हाला आता सांगणार आहे. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की नेमका अर्ज कधी करावा लागेल, आज करायचा की उद्या करायचा की पुढच्या 5 ते 6 दिवसात करायचा, जेणेकरून अर्ज केल्यानंतर लगेच तुम्हाला पैसे वाटपाचं काम सरकारकडून होईल आणि येणारी रक्कम डायरेक्ट ही ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात जमा होईल आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना होईल. कारण की अशी योजना इतर राज्यात पण जास्त बघायला मिळत नाही, पण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी योजना आता ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून आलेली आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिक आता मोठ्या प्रमाणात खुश झाल्याचं देखील बघायला मिळत आहे. तर चला आता कसा अर्ज करायचा, कुठे अर्ज करायचा, कोणत्या योजना आहेत आणि दर महिन्याला पैसे भेटणार की 2 महिन्यातून एकदा भेटणार, त्यानंतर सरकारकडून आता ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत का, दिल्या जाणार असतील तर कोणत्या वस्तू या ज्येष्ठ नागरिकांना सरकार देणार आहे, आता सर्व काही व्यवस्थित अशी माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत. बघा आता सरकारने सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांनो लक्ष द्या, अर्ज कसा करायचा याबाबत सरकारकडून पण माहिती आली आणि सरकारने सांगितलं की अर्ज करण्याची प्रक्रिया पण लवकर करावी लागेल. जर आता तुमच्याकडून अर्जाला उशीर झाला तर तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण काही कालावधीच्या आत तुम्हाला तो अर्ज भरायचा आहे तरच तुम्ही पात्र ठरू शकता. जर तुमच्याकडून उशीर झाला तर अडचण निर्माण होऊ शकते आणि अर्ज न भरल्यामुळे तुम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे मिळायचे नाहीत. आणि शक्यतो जे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या फायद्याच्या योजना सरकारने आता सुरू केल्या आहेत त्या योजनांपासून तुम्हाला दूर राहावे लागेल, म्हणजे तुमचं नाव यादीत यायचं नाही. मग बघा आता यादीत नाव येण्यासाठी काय करायचं, कसा अर्ज करायचा, कोणत्या योजनांचे पैसे मिळणार आहेत, किती योजना सरकार सुरू करत आहे, सर्व काय पद्धत कशी आहे आणि पैसे कधीपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे, असे प्रश्न आता बऱ्याच जणांच्या मनात असतील. तर चला आता सर्व काही तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती सांगण्याचं काम करतो. बघा आता या ठिकाणी स्पष्ट अशी माहिती समोर आलेली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सध्या सुरू असलेल्या योजना सांगतो, याचे लाभ कसे घ्यायचे ते सांगतो. त्यानंतर महत्त्वाची योजना ती पुढे बघणार आहोत, त्यासाठी लक्ष द्या. बघा आता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सरकारने आता लागू केली आहे. आधी पण सुरू होती पण आता यामध्ये जास्त ज्येष्ठ नागरिकांना सरकार घेणार असून यामध्ये सर्वांना आता मोठा फायदा होणार आहे. बघा दर महिन्याला 1500 रुपये राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळून हे पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत आणि हे पैसे पूर्ण वाटपासाठी सरकारचा निर्णय झालाय. पण आता यासाठी काही आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे लागणार आहेत. जर ती कागदपत्रे नसतील तर मग या योजनेतून जे 1500 रुपये महिन्याला भेटणार आहेत मग हे 1500 तुम्हाला भेटणार नाही, तुम्हाला या योजनेपासून दूर राहावं लागेल. मग आता कोणती कागदपत्र तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 1500 रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून हे मिळत राहतील. तर चला आता ती माहिती दाखवतो. तर बघा यासाठी पात्रता नियम काय आहेत, कोणती कागदपत्रे लागतील ती माहिती आली आहे. तर चला आता कोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत ती तुम्हाला आधी सांगतो. तर बघा पहिलं कार्ड आहे आधार कार्ड. आधार कार्ड सर्वांकडे असतं तर हे पण आता लागणार आहे. त्यानंतर रेशन कार्ड. बघा रेशन कार्ड धारक तुम्ही असणं गरजेचं आहे. जर रेशन कार्ड नसेल तर या योजनेत तुम्हाला पात्र होता येणार नाही, तुम्हाला या योजनेचे पैसे मिळायचे नाहीत. त्यामुळे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. वयाचा दाखला देखील असणं गरजेचं आहे. बघा आता वयाचा दाखलाच नसेल
नसेल तर मग सरकारला कळणार नाही तुम्ही किती वर्षाचे काय आहेत, इतर माहिती कळायची नाही. त्यामुळे वयाचा दाखला आणि महत्त्वाचं म्हणजे बँक खात्याची माहिती, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे का, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का, हे पण सरकार बघणार आहे. हे सर्व काही व्यवस्थित असेल तर मग कोणतीच अडचण राहणार नाही. पण या योजनेसाठी पात्रता वय किती आहे तर बघा, वय 65+ आणि नाव BPL दारिद्र्य रेषेखालील यादीत असणे अनिवार्य आहे, तरच याचा लाभ मिळेल. 65-69 वयोगटासाठी दरमहा 1,500 रुपये राज्य आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळून 80 वयावरील नागरिकांना देखील अधिक रक्कम मिळते आणि त्यातली त्यात 65 वयावरील नागरिकांना 1,500 रुपये अशी रक्कम सरकारकडून दिली जाते. यामुळे सर्वच आता नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेसाठी कसं पात्र ठरायचं ते तर सांगितलं, पण चला आता पुढची महत्त्वाची योजना. आता त्या योजनेसाठी कसं पात्र ठरायचं, कुठे अर्ज करायचा, म्हणजे येणारी पैसे दर महिन्याला खात्यात जमा होतील, आता ती पण माहिती सांगतो. आणि ती महत्त्वाची योजना आता आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता त्याबाबत कोणता अर्ज करावा लागेल, कोणती कागदपत्रे लागतील, म्हणजे दर महिन्याला तुम्हाला येणारी रक्कम ही डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती मिळून जाईल. तर चला पाहूयात. बघा, आता राहिलेला व्हिडिओ जे 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघतील त्यांचाच खूप मोठा फायदा होणार आहे आणि त्यांना सर्व काही माहिती व्यवस्थित समजणार आहे. तर बघा, आता सरकारनं स्पष्ट माहिती दिलेली आहे आणि इथे सांगितलं आहे. तर बघू शकता, आता महत्त्वाची योजना देखील बघायला मिळत आहे. सरकारकडून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे, यामुळे सर्वजण आता खुश झालेले आहेत. बघा, सरकारकडून मुख्यमंत्री वयश्री योजना आता ज्येष्ठ नागरिकांसाठी बघायला मिळत आहे. एक रकमी 3,000 रुपये थेट बँक खात्यात DBT द्वारे तुम्हाला मिळतील. ही योजना आता सुरू करण्यात आलेली असून वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य उपचारांसाठी मदत करते. पण बघा, उद्देश चष्मा, चालण्यासाठी काठी, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, इतर उपकरणे देखील खरेदी करण्यासाठी सरकारकडून मदत मिळते आणि 3,000 रुपये एक रकमी अशी रक्कम आता डायरेक्ट खात्यावरती दिली जाते. यासाठी पात्रता असणे गरजेचे आहे. वय 65 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. त्यानंतर जर विचार केला तर आता वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत तुमचं असलं पाहिजे. बघा, आता हे सर्व काय असेल तरच तुम्हाला याची पात्रता मिळणार आहे आणि हे 31 डिसेंबर 2023च्या आतच तुम्हाला हे वय पूर्ण झालेलं असलं पाहिजे. अशी महत्त्वाची पात्रता नियम आहेत आणि यासाठी कागदपत्रे काही लागणार आहेत. बघा, आधार कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेले पाहिजे. हे जर नसेल तर अडचण येऊ शकते, त्यामुळे याकडे पण लक्ष द्या. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला किंवा स्वयं घोषणापत्र पाहिजे तरच लाभ मिळणार आहे. पासपोर्ट आकाराचे 2 तुमचे फोटो पाहिजेत, म्हणजे तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून एक रकमी 3,000 रुपये डायरेक्ट सरकारला देता येतील. त्यानंतर आता आलेल्या माहितीनुसार शारीरिक असमर्थतेचे प्रमाणपत्र देखील असल्यास याचा फायदा होणार आहे, असं देखील सरकारचं म्हणणं आहे. ही देखील माहिती सरकारने आता दिलेली आहे. आणि महत्त्वाची योजना म्हणजे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. पण चला, आता किती हजार रुपये मिळणार, कोणाला पैसे मिळणार, कधीपासून मिळणार, अर्ज कसा करायचा ते तुम्हाला सांगतो. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. महत्त्वाची योजना आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा ते तुम्हाला आता दाखवतो. तर बघू शकता, आता आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील ते पण सांगतो. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना असून निराधार ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी ही राबवली जाते. आता हे मिळणारे पैसे दरमहा या योजनेत पण किती रुपये आहेत तर दर महिन्याला बघा, 2-3 महिन्यातून एकदा नाही तर प्रत्येक महिन्याला दर महिन्याला 1,500 रुपये. काही ठिकाणी वाढीव मानधनाचा प्रस्ताव आता हा लागू झालेला आहे. वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. बघा, आता महाराष्ट्र राज्याची रहिवासी तुम्ही असणं गरजेचं आहे. हे जर असाल तर पात्रतामध्ये तुमचं नाव येईल. त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे खूप कमी असलं पाहिजे, म्हणजेच की 21,000 रुपयांपेक्षा हे कमी असलं पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा सरकारी डॉक्टरांचा वयाचा दाखला पाहिजे. उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी दिलेला पाहिजे. रहिवासी दाखला, तलाठी किंवा ग्रामसेवकाचा आधार कार्ड आणि बँक पासबुक, फोटोकॉपी, शिधापत्रिका, रेशन कार्ड हे सर्व असेल तर येणारी पैशाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून तुम्हाला मिळून या योजनेचा देखील डायरेक्ट तुम्ही फायदा घेऊ शकता. तर ज्येष्ठ नागरिकांनो, अशा प्रकारच्या या 3 योजना आहेत. मग जर तुम्ही खरंच गरजू ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच मिळेल. त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.